नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इंग्रजी हस्ताक्षरातील काही महत्त्वाच्या टिप्स आणि पद्धती शिकणार आहोत. सुंदर आणि स्पष्ट इंग्रजी हस्ताक्षर केवळ तुमच्या लिखाणाच्या सुंदरतेचं प्रतीक नसून त्यात एक प्रकारचा व्यक्तिमत्वाचा आणि आत्मविश्वासाचा ठसा देखील असतो. आपण जेव्हा कुठेही काही लिहितो तेव्हा आपले अक्षर आपल्याबद्दल एक प्रतिमा तयार करतं. एक वाचनीय, आकर्षक आणि सुटसुटीत अक्षर हे तुम्हाला जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये फायदा देऊन जातं. त्यामध्ये शालेय परीक्षा असो, कॉलेजचे काही प्रोजेक्ट्स असो किंवा ऑफिसच्या नोंदी किंवा अगदी आपल्या मित्रांसोबतचा संवादही असेल. यामध्ये आपलं अक्षर हे महत्त्वाचं ठरू शकतं. सुरुवातीला सुंदर अक्षर मिळवण्यासाठी अनेक जण त्रासलेले असतात. पण योग्य मार्गदर्शन आणि सरावाने तुमचं अक्षर नक्कीच सुधारू शकतं. यासाठी सर्वप्रथम इंग्रजी लिखाणामध्ये साध्या सरळ आकाराच्या अक्षरांवर लक्ष देणं गरजेचं असतं. आता याचं एक उदाहरण जर म्हटलं तर ए, बी, सी यासारखे जे काही अक्षरं आहेत, प्रत्येक अक्षरातील सरळ रेषा असू द्यात किंवा त्यांचा आकार असो, या आकारावर लक्ष देणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक अक्षराच्या आकारावर किंवा अंतरावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा लोकांचे अक्षर हे असमान आकारात आणि एकसारख्या अंतरामध्ये नसते. त्यामुळे ते वाचायला कठीण होऊ शकते. आपले अक्षर हे वळणदार किंवा आकर्षक आणि सुबोध होईल तेव्हा ते स्वाभाविकपणे आणि आवडीनुसार आपल्या लेखनाचा भाग बनून जाते. आता हस्ताक्षरामध्ये किंवा हस्ताक्षरासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असाही आहे की जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते लक्ष देऊन लिहिणे गरजेचे असते. किंवा हस्ताक्षर शिकताना शांत आणि एकाग्र मनाने सराव करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्हाला ज्याप्रमाणे योग्य कागद आणि लेखनाची किंवा लेखणीची निवडही महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे समोर असलेला प्रत्येक लेखनावर तुमचं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. हस्ताक्षर शिकताना शांत आणि एकाग्र मनाने सराव करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. योग्य कागद आणि लेखणी किंवा आपण त्याला पेन असं बोलू शकतो, याची निवड महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे समोर असलेला प्रत्येक लेख किंवा लिखाण यावर तुमचं लक्ष केंद्रित असणं आवश्यक आहे. जेव्हा आपलं लक्ष एकाग्र असतं तेव्हा आपल्या लिखाणामध्ये चुका खूप कमी होतात. त्यामुळे शक्यतो तरी सराव करताना एकाच अक्षराची प्रॅक्टिस करावी. ज्यामुळे त्या अक्षराचा आकार असू द्या किंवा त्या अक्षरामध्ये जे आपण अंतर सोडतो ते असू द्या, हे आपल्याला सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपण जेव्हा अक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण तज्ञांचा किंवा इतरांनी हस्ताक्षर सुधारण्यासाठी काही सूचना दिल्या असतील तर त्यांचे स्वागत करून ते आपण आत्मसात करावे. कधी कधी इतरांच्या ज्या टिपण्या असतात त्या आपल्या अक्षर सुधारण्यामध्ये मदत करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, सुंदर अक्षरासाठी केवळ योग्य पद्धती आणि टिप्स वापर करणं महत्त्वाचं नसतं, तर त्याच्यासाठी नियमित सराव आणि धीर धरणे आवश्यक आहे. काही लोकांना असे वाटते किंवा असा त्यांच्या मनात विचार येतो की सुंदर हस्ताक्षर मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो. पण असं अजिबात नाही. जर तुम्ही तुमचं लक्ष फक्त अक्षर सुधारण्यावर केंद्रित केलं
आणि सराव करत राहिला तर तुम्हाला नक्कीच प्रगती दिसेल. शेवटी काय, आपले अक्षर हे एक व्यक्तिगत कला आहे आणि तुम्हाला ते सुधारण्यासाठी आत्मविश्वास आणि काही तास मेहनत लागेल. तो तुमच्या लिखाणाचा एक अविभाज्य भाग बनेल. परत परत अभ्यास केल्याने आणि योग्य मार्गदर्शनाने तुम्ही खूप चांगली सुधारणा करू शकता. त्यासोबतच हे नेहमी लक्षात ठेवा, एक सुंदर, वाचनीय आणि आकर्षक हस्ताक्षर ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही तयार करू शकता. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम योग्य पद्धती आणि सरावाची आवश्यकता आहे. आशा आहे की या व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स तुम्हाला तुमचे अक्षर सुधारण्यास मदत करतील. त्यामुळे तुम्ही सराव करत राहा आणि तुमचे हस्ताक्षर नक्कीच सुंदर होईल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अधिक लेखन टिप्स आणि इतर शैक्षणिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.